हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज बघूया की आपण मार्केटमध्ये काय मूव्हमेंट येऊ शकते. आज इंट्राडे पर्पजसाठी बघूया का, तर आज सोमवार आहे आणि मार्केट आता ओपन झाले. तर आपण एक मिनिट, जर मार्केटचं स्ट्रक्चर बघितलं तर पूर्ण खालनं बुलिश आहे आणि मार्केटने असा फॉल दिला आहे, जो की मार्केट कंटिन्युएशन पण करू शकतोय, पण त्यासाठी एक थोडीशी रिट्रेसमेंट करून नंतर कंटिन्युएशन करू शकतो किंवा इथून पण कंटिन्युएशन करू शकतो. त्यानंतर मार्केटने EMA ला सपोर्ट ॲक्ट केला आहे, मार्केट वर निघाला. आता आपण डेली बघूया का, तर आज इंट्राडेसाठी आपण ट्रेड करणार आहे आणि तो ट्रेड फक्त संध्याकाळी न्यूयॉर्क सेशनलाच असेल. न्यूयॉर्क सेशनला एक ट्रेड असेल, त्यामध्येच आपण ट्रेड करू. त्यानंतर जर बघितलं तर हा एक मेजर सपोर्ट झोन होता, ज्याला की आपण ओपनिंग क्लोजिंग पण म्हणू शकतोय. तर इथूनच एक मुवमेंट आलेली, नंतर इथून एक मुवमेंट आली. ह्या झोनला मार्केटने एक्झॅक्टली ट्रिगर केले. डेलीत जर बघितलं तर डेलीच्या आपण फिप ड्रॉ केली इथून, तर मार्केट आता 38%च्या आसपास मार्केट आहे आणि जिथं 38% रिट्रेसमेंट आहे त्याच पॉईंटला मार्केटचा एक मेजर सपोर्ट झोन आहे, जो की आता रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट करेल. ओके, मार्केटमध्ये आता लोअर लो स्ट्रक्चर आहे, त्यामुळे थोडंसं आपण सेलिंग साईडला जास्त प्रायोरिटी देऊ. लोअर लो स्ट्रक्चर आहे त्यामुळे बघितलं तर मार्केटचा ट्रेंड बेरिश आहे, त्यामुळे थोडंसं आपण प्रायोरिटी बेरिश साईडला देऊ. आणि इथं जर बघितलं तर ह्या सपोर्ट पशी मार्केटने डोजी कॅन्डल तयार केले आणि त्यानंतर बुलमध्ये आहे. आता हे सपोर्ट पशी डोजी कॅन्डल म्हणजे मार्केटचा एक ट्रेंड, म्हणजे इथं सेलिंग प्रेशर कमी झाले आणि इथून मार्केट एक अप देऊ शकते, असं त्याचा अर्थ होतोय. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर मार्केट ह्या इथं रिट्रेसमेंट करायला वरपर्यंत येऊ शकते आणि त्याच्यानंतर एक फॉल येऊ शकतो. आता ते रिट्रेसमेंट कुठपर्यंत येऊ शकते ते नक्की माहीत नाही आपल्याला. तर 38, 50 आणि 61, हा 61 आहे, इथंच अनवॉन्टेड आहे, इथंच EMA तोपर्यंत थोडा खाली येईल असं झोन आहे. 50पर्यंत पण येऊ शकते किंवा ही 38 पासूनच खाली जाऊ शकते. वेट करूया, बघूया जिथं स्ट्रक्चर म्हणते तिथून आपण एक प्लॅन करू सेलिंग साईडला. आज जर आपण 4 आवरमध्ये बघितलं तर 4 आवरमध्ये मार्केटचं स्ट्रक्चर निरेश आहे आणि मार्केट खालून आता हायर हाय बनवायला लागला. मार्केट जोपर्यंत हा पॉईंट ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण एक प्लॅन करू शकत नाही बाय साईडचा, म्हणजे चांगला. इथून एक लोअरला बनलं तर मग एक खाली आपण सेलिंगचा प्लॅन करू शकतो. आता सेलिंगची प्रायोरिटी मला जास्त वाटते, तर मार्केटमध्ये इथे एक गॅप बनला आहे, तो मार्केट गॅप फिल करायला येणार 100%. तर ते कुठून येत आहे ते बघितलं पाहिजे. बघूया आपण कसं प्लॅन होतं, त्यानुसार ट्रेड प्लॅन करू. मार्केटने इथं पण आत्ता 61ला टच करून मार्केट एक बुलमध्येच्या तयारीत आहे. आता आपण MCX बघूया. एक मिनिट, एक ट्रेड प्लॅन केलेला वारीमध्ये, बघा कसला गेलाय. 10% वार वाटतं. MCX 6 फ्युचर मध्ये नाही, एकच मिनिट. हां, आता जर MCX आपण बघितलं तर MCX मध्ये मार्केटमध्ये 2 गॅप आहेत. एक म्हणजे हा वरचा, जो की 61%ची लेवल होऊ शकते, डेलीची फिप त्याची थोडंसं वर, आणि एक म्हणजे आत्ताचा. आता मार्केट जर खाली आलं म्हणजे मार्केट मला काय वाटतंय असं वर जाईल आणि असं खाली तो गॅप फिल करत नंतर स्ट्रक्चर फॉर्म करत ट्राय करेल. बघूया मार्केटमध्ये कुठून काय मुवमेंट येऊ शकते, त्यानुसार आपण ट्रेड प्लॅन करू. ओके, थँक्यू. जो काही मी ट्रेड प्लॅन करेल तो मी तुम्हाला आपल्या इन्स्टाच्या पेजला शेअर करेन. इन्स्टाला आपलं फॉलो करा आणि इथं पण कमेंट करा. थँक्यू.